कधी कधी काय होतं की तुम्हाला विनाकारण चुकीचं ठरवलं जातं, तुम्ही किती वाईट आहात हे दाखवलं जातं की बघा हा यांचं असं तसं. तुमच्या 10 गोष्टी काउंट केल्या जात नाहीत, म्हणजे 10 चांगल्या गोष्टी काउंट केल्या जात नाहीत, पण तुमची एक चुकीची गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात ठेवली जाते आणि त्यावरून तुम्हाला जज केलं जातं आणि तुम्हाला वाईट ठरवलं जातं. आता हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं आणि वाईट तर या गोष्टीचं वाटतं की आपल्याच हक्काच्या माणसांना एक्सप्लेन करावं लागतं की आपण चुकीचे नाही आहोत, सिच्युएशन तशी होती त्यामुळे आपल्याकडून काही गोष्टी घडून गेल्या, तरीसुद्धा तुम्हाला चुकीचं ठरवलं जातं. मग त्यामध्ये मोठ्यांची चूक असू दे किंवा आपल्यापेक्षा लहानांची चूक असू दे, चूक मात्र आपलीच असते, खास करून सुनेची चूक असते. तर काहीसं हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, त्यात काही वाद नाही, ठीक आहे असो. पण मी यावरती एकच पर्याय सांगेन की कोणाला एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही, ज्यांना जसं समजायचं आहे तसं समजून घेऊ देत, काहीही प्रॉब्लेम नाही. शेवटी कोणी कोणाच्याच गोष्टीमध्ये हेल्प करण्यासाठी येत नाही, ज्याचं त्यालाच निस्तरावं लागतं. तर होय होय तुमचंच बरोबर म्हणायचं आणि पुढे चालायचं. आता इथे निलेशला तर पोहे हवे होते, पोहे करून झाल्यानंतर चहा घेतला, त्यानंतर म्हटले की दुपारसाठी कोकम करून ठेव, म्हणून कोकमसुद्धा मी केला होता आणि ते पेरूच्या झाडांवरती औषध फवारणी करायची होती. तुम्ही सुद्धा या मानसिक त्रासातून गेला आहात का किंवा जात आहात का? कमेंट करून नक्की सांगा. मिनी ब्लॉग कसा वाटला हेही सांगा. ओके, बाय.